जामीन मिळालेला आरोपी अतुल विनोद केवारकर राहणार सेवानगर यवतमाळ हा दुचाकी क्रमांक MH29 AU 1743 मध्ये अत्याधुनिक पिस्टल घेऊन अप्सरा टॉकीज मार्गावरील यमसनवार कॉम्प्लेक्सच्या चॅनल गेट समोर असल्याची गुप्त माहितीच्या आधारे यवतमाळ शहर DB पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली आहे। यवतमाळ गंभीर गुन्ह्यातील आरोपी पिस्तूल आणि कारतूससह जेरबंद झालाय। जामीन मिळालेला आरोपी अतुल केवारकर हा दुचाकी क्रमांक MH29 AU 1743 यामध्ये अत्याधुनिक पिस्तूल घेऊन अप्सरा टॉकीज मार्गावरील एका कॉम्प्लेक्सच्या चॅनल गेट समोर असल्याची गुप्त माहितीच्या आधारे यवतमाळ शहर DB पथकाने सापळा रचून आरोपीस पकडलं आणि त्याच्याकडून कारतूस, मोबाईल, दुचाकी वाहन आदी साहित्य जप्त करण्यात आलं। 18 तारखेला दुपारी आमचे जे DB स्क्वॉडची इंचार्ज आहेत क्षीरसागर मेजर, त्यांना माहिती मिळाली मुखबिराकडनं की अप्सरा टॉकीज जवळ एक व्यक्ती आहे त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टल असू शकते। तर तिथे DB स्क्वॉडनी जेव्हा रेड केली तेव्हा एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह त्यात 3 राऊंड आम्हाला सापडले आणि एक ती पिस्टल जिथे ठेवली ज्या गाडीमध्ये होती ती गाडी आपण जप्त केलेली आहे आणि त्याला आपण अटक केलेली आहे सध्या आणि आपण PCR साठी त्याला पेश केलं होतं। तर काल माननीय न्यायालयाने आपल्याला 1 दिवसाचा PCR दिला, त्याच्याकडनं आपण जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यास परत आपण माननीय न्यायालयापुढं 1 दिवस किंवा 2-3 दिवस तसे आपण 3 दिवसाची PCR ची मागणी केलेली आहे। तर बघूयात काय होतं, तपास चालू आहे। त्याच्यावर RMAC नुसार 325चा गुन्हा दाखल झाला। प्रतिनिधी मकसूद अली, NTV न्यूज, यवतमाळ।